नमस्कार आणि सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 बाली बेट या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 बाली बेट या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. पुढील कल्पना स्पष्ट करा. 1. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर. एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बाली बेट आहे. म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. 2. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर. बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. 3. बाली बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर. लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले तरी हॉटेलातील स्वागत विभागातले चपल तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. 4. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर. सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्या माडा पोपळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भव्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. प्रश्न क्रमांक 2. पुढील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. स्थान. या बेटाचे बदलते रूप, निसर्ग सौंदर्य, टुरिस्ट खात्याची तत्परता, घरे व हॉटेल्स. उत्तर. इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखी शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढलेली आहेत. वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे. समुद्र किनारी हॉटेल लगत गर्द राई आहे. माडा पोफळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहे. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रश्न क्रमांक 3. पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते. उत्तर. रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच
पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. 2-5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर: हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरा सुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. म्हणूनच ते म्हणतात, 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. 3. वेलींचेही अंग धुणे झाले होते. उत्तर: सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिसकिलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. 4. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो. उत्तर: पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट असे म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. 5. बाली बेटावर पक्षी नसतील. उत्तर: बाली बेट निसर्गरम्य आहे, पण तिथे सृष्टीचे भाट असलेले पक्षी लेखकांना दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बालीसारख्या सुंदर स्थानावर पडत आहे. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कदाचित पक्षी तिथे नसावेत. त्याबरोबरच यांत्रिकीकरणाच्या जोरदार रेट्यामुळे येथे पक्षी फिरकत नाहीत हे खरे. 6. आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. उत्तर: पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणांमध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली आहेत. त्यामुळे चिमण्या तेथे फिरकेनाशा झाल्या आहेत. तसेच उंच इमारतींमुळे शहरात टीव्ही अँटिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले. यामुळे चिमण्यांना खूप त्रास होतो. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनी प्रदूषणही वाढले. अशा प्रकारे शहरात वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे चिमण्या शहरात दिसत नाही. प्रश्न क्रमांक 4. पुढील शब्दांचा अर्थ समजून घ्या. 1. टुरिस्टांचा स्वर्ग. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. 2. किर जंगल. उत्तर: गच्च झाडे असलेले जंगल. 3. अश्राप माणसे. उत्तर: अतिशय भोळीभाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे, पापभीरू माणसे. 4. गाणारे भाट. राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. 5. तंबूतला सिनेमा. उत्तर: गावोगावी तंबू ठोकून व कणाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे याला टुरिंग टॉकीज असेही नाव आहे. 6. झोपेतल्या डुलक्या. उत्तर: झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावी उजवीकडे खाली वर जाऊन झटके लागतात व त्याने झोप चाळवते. प्रश्न क्रमांक 5. पुढील आकृती पूर्ण करा. 1. बाली बेटावरील विविध ललित कला. नृत्य, गायन, शिल्प,
चित्र. 2. इंडोनेशियाला दिलेल्या उपमा. 1. समुद्रातील रत्नजडित कंठा. 2. पाचूच्या बेटांचा पुंजका. 3. 1. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. 2. बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द ललित कलांचा रंगीबिरंगी गोफ. 4. कंठ्यातील कंठमणी. बाली बेट या राज्या एवढे आहे. बाली बेटावर यांचे अवशेष आहे. कंठ्यातील कंठमणी बाली बेट. बाली बेट या राज्या एवढे आहे. गोवा. बाली बेटावर याचे अवशेष आहेत भारतीय संस्कृतीचे. प्रश्न क्रमांक 6. पुढील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. अभंग, न भंगणारे व काव्य रचनेचा एक प्रकार. 2. बोट, हाताचे बोट व भिन्न अर्थ होडी. हाताचे बेट, हाताचे बोट व होडी. प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. उभयता, काका व काकी उभयता सहलीला गेले. 2. यत्किंचितही, मैदानावर पडलेल्या रामूला यत्किंचितही लागले नव्हते. 3. चौघडा, महाराजांच्या स्वागताला सनई चौघडे वाजत होते. 4. चित्र विचित्र, रात्रीच्या वेळी चित्रविचित्र आवाज येत होते. प्रश्न क्रमांक 8. 2 समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. 1. कंठा. कंठा या शब्दासाठी चौकटीत लपलेले समानार्थी शब्द आहेत माळ, हात. 2. अपमान, अनादर, अवमान. 3. पहाट, झुंजू-मुंजू, उषक काल. 4. जीभ, जिव्हा, रसना. 5. किर, गर्द, दाट. प्रश्न क्रमांक 9. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. अपमान, सन्मान. 2. अंधुक, स्पष्ट. 3. चांगला, वाईट. 4. बाहेर, आत. 5. दुष्ट, सुष्ट. 6. निष्पाप, पापी. 7. लवकर, उशिरा. 8. स्वप्न, सत्य. 9. अज्ञात, ज्ञात. प्रश्न क्रमांक 10. जाहिरात वाचा. त्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करा. या जाहिरातीवर आधारित प्रश्नांची उत्तरे आता आपण पाहूया. 1. सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर: लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत. 2. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: सहलीची वैशिष्ट्ये: 1. उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल. 2. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटा. 3. 28 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात 50% सवलत. 3. सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी? उत्तर: भरपूर व जलद नोंदणी व्हावी
खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी. 4. पुढील जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? उत्तर: प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे वाटते. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे. तसेच 2 महिने आधी नोंदणी का ते कळत नाही. या गोष्टी अविश्वसनीय वाटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 बानी बेट या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत.